हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक कन्सिडर करतोय, तो म्हणजे बेरोजगारी. आणि या बेरोजगारी टॉपिकवर असणारे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं संदर्भासहित स्पष्टीकरण अशा अनुषंगाने हे लेसन मध्ये आपण कव्हर करणार आहे. याचा उपयोग तुम्हाला येणारी राज्यसेवा पूर्व, कंबाईन पूर्व किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या यासाठी होणार आहे. बेरोजगारी या पॉइंटच्या रिलेटेड असणारे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या सेशन मधून कव्हर करणार आहे. ओके. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झाला नसेल तर या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. @MPSC ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे. या ठिकाणी लेटेस्ट अपडेट, करंट अफेअर, नोट्स, PDF तुम्हाला पाहायला मिळतात. आज वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. तत्पूर्वी एक महत्त्वाचे अपडेट किंवा रिमाइंडर, तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ऍप किंवा अनअकॅडमी ऍप डाउनलोड केले नसेल तर नक्की डाउनलोड करा, कारण या ठिकाणी आपले लेक्चर्स दररोज होत असतात. या ठिकाणी स्पेशल क्लास म्हणजे लाईव्ह लेक्चर होत असतात, स्पेशल क्लास होतो, त्याचबरोबर प्लस कोर्सेस पण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे हे स्पेशल क्लास असतात ते फ्री मध्ये असतात, प्लस कोर्सेस हे पेड मध्ये असतात. त्या ठिकाणी माझे लेक्चर होत असतात, तुम्ही लक्षात घ्या. कारण अनअकॅडमी भारतातलं सर्वात मोठं लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये प्राइसिंग प्लॅन अशा पद्धतीने 1 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत तुम्ही पाहू शकता. हे जॉईन करताना किंवा लेक्चर पाहताना MPSC ट्रिक 6716 हा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. ओके. दुसरी महत्वाचं म्हणजे हे अनअकॅडमी जे ऍप आहे ते प्ले स्टोअरवर मिळतं, ते फक्त तुम्हाला डाउनलोड करायचं आणि फ्री मध्ये लेक्चर्स बघायचे. ओके. तर आज आपण वेळ न दवडता आपला जो मूळ मुद्दा आहे किंवा मूळ टॉपिक आहे बेरोजगारीचा, त्याला सुरुवात करूया. ओके. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत, त्याची उत्तरं आणि त्याचं डिस्क्रिप्शन असं डिटेलमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर आज आपण वेळ न दवडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान खरं नाही, म्हणजे चुकीचं कोणतं विधान आहे असं विचारलेलं आहे. आणि एकूण 4 स्टेटमेंट दिलेत. आता आपण एक एक स्टेटमेंट पाहत जाऊया. पहिलं स्टेटमेंट आहे, भारतात अजून छुपी बेरोजगारी आहे. तर हो, भारतामध्ये छुपी बेरोजगारी तुम्हाला पाहायला मिळते. तिसरं स्टेटमेंट बघा, भारतातील बेरोजगारी मुख्यत्वे करून संरचनात्मक आहे, म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट भारतामध्ये पाहायला मिळते का? तर हो, कारण भारतीय अर्थव्यवस्थेची रचनाच ऍक्च्युअली स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटवरच डिपेंड आहे. कारण लोकसंख्येचं प्रमाण अधिक, त्यामुळे मागणी, पुरवठा या सगळ्या गोष्टीमुळे ना आपल्यामध्ये असणारी स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आहे. तुम्हाला आता परीक्षेचं उत्तर जर ह्याचं बघितलं तुम्ही, तर ह्याचं अचूक उत्तर येतं, खरं नाही विचारले तर 2 नंबर येतं. कारण चक्रीय बेरोजगारी का त्याला आपण सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. हे एक लक्षात ठेवायचं 2 गोष्टी. पहिलं म्हणजे सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला कुठं पाहायला मिळते? जे देश विकसित आहेत, जे देश विकसित आहेत, जे देश विकसित आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट पाहायला मिळते. परंतु जे देश विकसनशील आहेत, म्हणजे विकासाच्या मार्गावर आहेत, अशा देशामध्ये तुम्हाला स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट पाहायला मिळते. म्हणजे भारतासारख्या देशाचा विचार केला तर तुम्हाला स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट जास्त करून पाहायला मिळते. भारत, इंडिया असं म्हणू शकतो आपण. ओके. आणि जर विकसित देश म्हणलं समजा अमेरिकेमध्ये तुम्हाला सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट पाहायला मिळते. त्यामुळे हे गोष्ट ध्यानात कायम ठेवायची. MPSC मध्ये ना फिरून फिरून असे प्रश्न विचारले जातात. तर ते 2-3 स्टेटमेंट असतात, त्यातलं एक स्टेटमेंट असं असतं चक्रीय बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारी म्हटल्यानंतर विकसित देश आणि स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हटल्यानंतर विकसनशील देश. विकसनशील देश म्हणजे भारत आणि सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे विकसित देश. आता चौथं स्टेटमेंट होतं, भारतातील रोजगार विषयक आकडेवारी गोळा करणारी NSSO ही जी संस्था आहे, तर ही संस्था महत्वाची संस्था आहे. तर ते विधान बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे 2 नंबर. खरे नाही म्हणले हे चुकीचं आहे. ओके. पुढचं स्टेटमेंट बघा. पुढच्या स्टेटमेंटमध्ये ना सेंटेन्सवर फरक आहे फक्त. काय म्हटलंय की खालील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य नाही, म्हणजे बरोबर नाही, म्हणजे काय ओळखायचंय? चूक असणारं विधान ओळखायचं. हे लक्षात घ्या. ह्या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजणं गरजेचं आहे. विधान योग्य नाही म्हणजे चूक असणारं विधान आपल्याला ओळखायचंय. पहिलं स्टेटमेंट पहा, विकसित देशातील बेरोजगारातील महत्वाचा हिस्सा हा चक्रीय स्वरूपाचा आहे. डेफिनेटली बरोबर. आता आपण जस्ट डिस्कस केलं होतं चक्रीय स्वरूप. चक्रीय स्वरूप म्हणजे त्याला सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो, आणि ते कुठं असतं तर विकसित देशामध्ये असतं. तर हे आपण सध्याच डिस्कस केलं होतं, त्यामुळं पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे.
दुसरं म्हणजे विकसनशील देशातील बेरोजगाराचं महत्त्वाचं कारण ही भांडवलाची कमतरता. डेफिनेटली विकसनशील देश म्हणजे भारतामध्ये जर बेरोजगार महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भांडवलाची कमतरता. म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला यातून कळल्या. म्हणजे आता विचारलंय काय आपल्याला की कोणतं विधान योग्य नाही. योग्य नाही म्हणजे बरोबर नाही, म्हणजे चूक आहे असं विधान. तर यातलं कोणतंही चूक नाही. चूक आहे कोणतं, तर कोणतंच चूक नाही यातलं ना. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर असणार आहे. ए व बी दोन्हीही नाही, समजून घ्यायचं. आता दोन गोष्टी तुम्हाला यातून कळाल्या असतील. सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट किंवा चक्री स्वरूपाची अनएम्प्लॉयमेंट म्हणजे विकसित देश, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट किंवा त्याला आपण संरचनात्मक बेरोजगारी असं म्हणतो. ही बेरोजगारी तुम्हाला कुठं पाहायला मिळते, तर ते विकसनशील देश. विकसनशील देश म्हणजे भारतासारख्या देशामध्ये तुम्हाला ही बेरोजगारी पाहायला मिळते. अगोदर हे दोन कन्सेप्टवर प्रश्न होता, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आणि दुसरा होता तो सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट. ओके, सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय असतं की प्रत्येक अर्थव्यवस्था तुम्ही कन्सिडर करा, त्या अर्थव्यवस्थेमध्ये ना तेजीचं आणि मंदीचं चक्र आलटून पालटूनच असतं. त्याच्यामुळे का समजा तेजीचं प्रमाण अधिक असेल, सायक्लिक अनएम्प्लॉयमेंटचं जर तुम्ही डिस्कस करताना समजा तेजी अधिक आहे म्हणजे मागणी अधिक असणार, म्हणजे काय होणार, उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ होणार, म्हणजे काय होणार, तर रोजगार अधिक उपलब्ध होणार. पण याच्या उलट समजा मंदीचा काळ आहे, मंदीचा काळ म्हणजे मागणी कमी, मागणी कमी म्हणल्यानंतर उत्पादन क्षेत्राची कमी वाढ म्हणजे बेरोजगारी डेफिनेटली निर्माण होणार. म्हणजे अशा प्रकारच्या बेरोजगारीला आपण सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधान विचारात घ्यायचे आणि त्या विधानामधून आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा, एक व्यक्ती जर एका वर्षाच्या कालावधीत बेरोजगार असेल तर ती सामान्य दर्जाची निर्देशक आहे. सामान्य दर्जा म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं युज्युअल स्टेटस. यूएस म्हणजे काय येणार इथं, युज्युअल स्टेटस. युज्युअल स्टेटस. ओके ओके. आता याने काय म्हटले, एक व्यक्ती एका वर्षाच्या कालावधीमध्ये बेरोजगार असेल. आता बेरोजगारीचे ना वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे NSS होणं बेरोजगार आणि बेरोजगारीचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते प्रकाशित करत असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार दिलेत. पहिला महत्त्वाचा प्रकार येतो ते म्हणजे यूएस म्हणजे त्याला आपण युज्युअल स्टेटस असं म्हणतो. युज्युअल स्टेटस म्हणजे त्याला आपण सर्वसाधारण स्थिती किंवा सामान्य दर्जाची स्थिती असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, तर एखादी व्यक्ती जर एका वर्षाचा कालावधी कन्सिडर केला जातो. एखादी व्यक्ती जर एका वर्षाच्या कालावधीमध्ये बेरोजगार असेल तर ती युज्युअल स्टेटसनुसार बेरोजगार आहे असं कन्सिडर केलं जातं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. याच्यामध्ये ना युज्युअल स्टेटस म्हणजे यूएस म्हटलं जातं. युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस असा एक पॉईंट आहे, सर्वसाधारण मुख्य स्थिती, हेही त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. प्रिन्सिपल स्टेटस आणि सबसिडियरी स्टेटस म्हणजे दोन फरक आहेत. आता पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे आपलं समजलं. दुसरं स्टेटमेंट पहा, एक व्यक्ती जर एका आठवड्याच्या काळामध्ये 1 तास बेरोजगार असेल तर त्याला ती चालू आठवडा दर्जाची निर्देशक आहे असं म्हटलं जातं. चालू आठवडा त्याला आपण CWS असं म्हणतो. CWS म्हणजे काय, करंट वीकली स्टेटस. काय म्हटलं जातं, करंट वीकली आणि स्टेटस. ओके, CWS चालू आठवड्या दर्जाची निर्देशक. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा बेरोजगारी मोजताना एक आठवड्याचा कालावधी कन्सिडर केला जातो, बरोबर. आणि एक आठवड्याच्या कालावधीमध्ये समजा सरासरी काम करू शकणारे किती आहेत ते पाहिले जातं किंवा काम मिळालेले रोजगारीत ते पाहिलं जातं. आणि बेरोजगारीत मोजताना काय केलं जातं, एकाही तासाचं काम ज्यांना मिळालं नाही अशा व्यक्तींची संख्या याच्यामध्ये मोजली जाते. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. म्हणजे करंट वीकली स्टेटसमध्ये एक व्यक्ती जर एका आठवड्याच्या कालावधीमध्ये 1 तास बेरोजगार राहिली असेल तर त्याला करंट वीकली स्टेटस बेरोजगार असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, कन्सिडर काय केलंय याच्यामध्ये सुद्धा टाइम पिरियड 1 आठवड्याचाच केलाय. जसं अगोदर पहिला आपण युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस किंवा युज्युअल स्टेटस पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये 1 वर्षाचा कालावधी कन्सिडर केला होता, परंतु आठवड्यामध्ये 1 आठवड्याचा केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 1 तास जर बेरोजगार राहिलं तर त्याला करंट वीकली स्टेटसनुसार बेरोजगार आहे असं कन्सिडर केलं जातं. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आता आपण तिसऱ्या स्टेटमेंटकडे जाऊया. एक व्यक्ती जर आठवड्याचे 7 दिवस बेरोजगार असेल तर ती चालू दैनिक दर्जाची निर्देशक आहे असं म्हटलं जातं. का चालू दैनिक दर्जा म्हणजे CDS म्हणजे त्याला आपण करंट डेली स्टेटस असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा टाइम पिरियड कन्सिडर करताना जरी करंट डेली स्टेटस असं म्हटलं तरी त्याचा टाइम पिरियड कन्सिडर करताना काय केलं जातं, तर 1 आठवडाच लक्षात घेतला जातो. त्यामुळं
एक आठवड्याचे म्हटले ना तर हे सुद्धा बरोबर आहे. एक आठवड्याचे किती दिवस बेरोजगार, तर 7 दिवस त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. 7 दिवस जर बेरोजगार असेल तर ती करंट डेली स्टेटसनुसार बेरोजगार आहे असं कन्सिडर केलं जातं. आता याच्यामध्ये CDS CWS अगोदर जे आपण युज्युअल स्टेटस बघितलं, पहिला स्टेटमेंट सामान्य दर्जाची किंवा चालू आठवड्याची, याच्यामध्ये आणि या CDS मध्ये किंवा चालू दैनिक दर्जामध्ये काय फरक आहे. सामान्य दर्जाची निदेशक म्हणजे त्याला आपण युज्युअल स्टेटस म्हणू, हे तर करंट चालू आठवडा विकली स्टेटस म्हणू, आणि इथं CDS करंट डेली स्टेटस म्हणू. याच्यामध्ये फरक काय आहे. CDS पद्धतीने जी बेरोजगारी मिळली जाते तर त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलं जातं, तर त्याच्यामध्ये टाइम रेट कन्सिडर केला जातो. काय कन्सिडर केला जातो, टाइम रेट. टाइम रेट म्हणजे त्याला काल दर कन्सिडर केला जातो. आणि जर सामान्य दर्जाची युज्युअल स्टेटस असेल आणि करंट विकली स्टेटस असेल तर त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलं जातं, तर पर्सन रेट कन्सिडर केला जातो. महत्वाचा डिफरन्स आहे. MPSC ने प्रश्न विचारणार डेफिनेटली. CWS युज्युअल स्टेटस किंवा युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस याच्यामध्ये पर्सन रेट कन्सिडर केला जातो, परंतु करंट डेली स्टेटस त्याच्यामध्ये टाइम रेट कन्सिडर केला जातो. हा एक महत्वाचा फरक आहे. दुसरा महत्वाचा फरक, ह्या CDS पद्धतीचा जास्त करून उपयोग का केला जातो, कारण या CDS पद्धतीमुळे तुम्हाला समजा एखाद्या बेरोजगारी, खुली बेरोजगारी, ओपन बेरोजगारी समजू शकते, किंवा पार्शियल बेरोजगारी कशी आहे ते समजू शकते. पार्शियल म्हणजे आंशिक बेरोजगारी म्हणतो. सीझनल बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट कशी आहे, किंवा हंगामी बेरोजगारी कशी आहे, किंवा क्रॉनिकल अनएम्प्लॉयमेंट तीव्र बेरोजगारी कशी आहे, किंवा इनव्हिजिबल बेरोजगारी कशी आहे. म्हणजे तुम्हाला एक लक्षात काय घेऊ शकता तुम्ही, जे चालू दैनिक दर्जाची निर्देशक म्हणजे करंट डेली स्टेटसनुसार तुम्हाला सर्व प्रकारच्या बेरोजगारीचं आकलन होतं. म्हणून याला काय म्हटलं जातं, CDS पद्धतीने मोजलेल्या बेरोजगारीला परिपूर्ण बेरोजगारी मोजली जाते, म्हणून याचा वापर जास्त करून केला जातो. हा एक फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पहिलं स्टेटमेंट बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं बरोबर, म्हणजे उत्तर काय असणार, वरीलपैकी सर्व बरोबर. ओके. करंट विकली स्टेटस 1 तास बेरोजगार 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये. करंट डेली स्टेटस आठवड्याचाच कालावधी, परंतु 7 दिवस बेरोजगार असेल तर त्याला करंट डेली स्टेटस असं म्हटलं जातं. ह्या गोष्टी थोड्याशा कन्सिडर केल्या तर तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळू शकेल. आता पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेनं मांडलेल्या नित्यस्थिती बेरोजगारीच्या संदर्भात, नित्यस्थिती म्हणजे त्याला आपण युज्युअल स्टेटस म्हणजे US आपण जे पहिल्यांदा पाहिलं होतं, युज्युअल स्टेटस अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, संदर्भातील खालील विधानापैकी कोणती विधानं खरी आहेत असं विचारले. पहिलं पहा, ही तीव्र बेरोजगारी दर्शवते. पहिलं स्टेटमेंट काय आहे, ही तीव्र बेरोजगारी दर्शवते. ही वार्षिक संज्ञा आहे. ही संज्ञा व्यक्ती दर दर्शवते आणि ही संज्ञा काळ दर दर्शवते. आत्ताच आपण पाहिलं टाइम रेट फक्त कोण कन्सिडर करतं, तर तो CDS मध्ये कन्सिडर केला जातो, करंट डेली स्टेटसमध्ये, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसमध्ये करत नाही. त्यामुळे 4 नंबर स्टेटमेंट डेफिनेटली चुकीचं आहे. पर्याय बघितलं, 4 नंबर चुकीचं म्हटल्यानंतर D चुकीचं, चौथा ऑप्शन गेला, तिसरा ऑप्शन गेला. आता राहिला पहिला आणि दुसरा ऑप्शन. दुसरं म्हणजे आपण काय म्हटलं होतं, जे राहिलेले जे बाकी CDS हा टाइम रेट कन्सिडर करतो आणि बाकी पर्सन रेट कन्सिडर करतात. त्यामुळे उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर बरोबर असणार, कारण C त्याच्यामध्ये कन्सिडर होतो. C बरोबर आणि D चुकीचा. कुठला ऑप्शन आहे, डेफिनेटली पहिले तिसरा चौथा गेला आणि पहिल्यामध्ये C नसल्यामुळे तो चुकीचा आहे. आता युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसमध्ये ती तीव्र बेरोजगारी सुद्धा त्याच्यामधून तुम्हाला पाहायला मिळते, आणि ह्या इयरली कन्सेप्ट आहे, कारण एका आर्थिक वर्षामध्ये आपण कन्सिडर करतोय ना, आपण ऑलरेडी पाहिलं होतं एका आर्थिक वर्षामध्ये रोजगार मिळतोय की नाही ते कन्सिडर केलं जातं. त्यामुळं इयरली कन्सेप्ट आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं हा प्रश्न टॅकल कसा करायचा समजून घ्या. फक्त CDS म्हणजे काय असतं, CDS मध्ये सगळ्या बेरोजगारीचं निदान केलं जातं, आणि ही काय आहे, टाइम रेट ह्याच्यामधून कन्सिडर केला जातो किंवा टाइम रेट दर्शवला जातो, हे लक्षात ठेवा. CDS म्हणजे करंट डेली स्टेटस, किंवा त्याला मराठीमध्ये चालू स्थितीत चालू दैनंदिन दर्जा असं म्हटलं जातं. पुढचं स्टेटमेंट पहा. केन्सच्या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत त्याला जनरल थेअरी ऑफ अनएम्प्लॉयमेंट अँड इंटरेस्ट अँड मनी, जो त्यांनी 1936 सालचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताबद्दल विचारले. पहिलं स्टेटमेंट आहे, आर्थिक मंदीच्या काळात राजकोषीय धोरण. सध्या महत्वाचं काय, कारण आर्थिक मंदीचं वातावरण आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण कन्सिडर करतोय. आर्थिक मंदीच्या काळात राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारक असतं. केन्सनं असं सांगितलंय का, तर हो, केन्सनं काय सांगितलेलं आहे, जो राजकोषीय धोरणाचा तुम्हाला जर संतुलित वापर करून तुम्ही ना अल्प काळासाठी अर्थव्यवस्थेला
चालना देऊन ती मंदी दूर करू शकता आणि ती मंदी दूर करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर राजकोषीय धोरणाचाच वापर केला पाहिजे, चलनविषयक धोरण कमी ठेवलं पाहिजे. त्यामुळे केन्सचा जो सिद्धांत आहे तर त्यानं राजकोषीय धोरणावर थोडासा फोकस केलेला आहे. दुसरं त्यांनी केन्सनं असं म्हटलं होतं की समजा तुम्ही बचतीत वाढ करायची आहे, बचतीत वाढ करू नका या काळामध्ये, त्यापेक्षा तुम्ही काय करा, शासकीय खर्चामध्ये वाढ करा. जेव्हा तुम्ही शासकीय खर्चामध्ये वाढ कराल तर तेव्हा आर्थिक मंदीच्या काळामध्ये कमी कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकता तर अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकता. दुसरं म्हणजे केन्स कशासाठी प्रसिद्ध होतात तर तुटीचा अर्थसंकल्प सादर करा आणि तुटीचा अर्थसंकल्प सादर करून कल्याणकारी योजनावर जो शासकीय खर्च करण्याचा जो संकल्पना आहे त्याच्यासाठी केन्स प्रसिद्ध होता. आणि भारतामध्ये पण तसंच केलं जातं, तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो आणि ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याच्यावर खर्च केला जातो. त्यामुळे केन्सचं नक्की लक्षात ठेवा. दुसरं विधान आहे होतं त्यानं रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी कर कमी करणे अपेक्षित असते. तर ते हेही बरोबर आहे, कारण तुम्ही रोजगाराची पातळी वाढवायची असेल तर कर तुम्हाला कमी करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला राजकोषीय धोरणावर फोकस करणं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे दोन्ही विधानं खरी आहेत, बरोबर आहेत. ह्या एका प्रश्नामध्ये आणखी एक सांगायचं राहून गेलं ते म्हणजे चालू दैनिक दर्जा दिला होता, करंट डेली स्टेटस. त्याच्यामध्ये आपण 7 दिवस बेरोजगार म्हटलं, बरोबर आहे, परंतु हा बेरोजगारी कन्सिडर करण्यासाठी त्याला दररोज किती तास काम करणं गरजेचं असतं तर दररोज किमान 4 तास काम करणं आवश्यक असतं. हे लक्षात घ्या, हा एक पॉईंट त्याच्यामध्ये माझा ऍड करायचा राहून गेला होता. दररोज 4 तास काम करणं आवश्यक असतं, हे समजू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय सॅम्पल संस्थेकडून बेरोजगारीची संकल्पना विकसित करण्यात आली आहे ती खालीलप्रमाणे, आणि त्याच्यामध्ये एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे बेरोजगारीचे सामान्य स्थिती दर्जा, दुसरा आहे बेरोजगारीचा चालू आठवड्याचा दर्जा, तिसरा आहे बेरोजगारीचा चालू दैनंदिन दर्जा, आणि चौथा आहे बेरोजगाराचा चालू वार्षिक दर्जा. विचारलंय काय की पर्याय कोणता चुकीचा आहे, ए चुकीचा, ए सी चुकीचा, डी चुकीचा का बी डी चुकीचा. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, आता हा जो प्रश्न एमपीएससी ना 2 ते 3 वेळा आहेच्या तसा रिपीट केलेला आहे. तुम्हाला हा कन्सेप्टवर प्रश्न आहे. आतापर्यंत आपण ज्या लेसनमध्ये कन्सेप्च्युअल डिस्कशन केलं त्याच्यावर आधारित. आता बेरोजगारीचा सामान्य स्थिती दर्जा, तर सामान्य स्थिती दर्जामध्ये 1 वर्षाचं कन्सिडर केलं जातं बेरोजगारी. चालू आठवड्याचा दर्जा तिथं पण संदर्भ आठवड्याचा घेतला जातो, त्याला आपण करंट वीकली स्टेटस असं म्हणतो. सामान्य स्थिती दर्जा त्याला आपण युज्युअल स्टेटस असं म्हणतो. चालू दैनंदिन दर्जा त्याला आपण CDS असं म्हणतो, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की याच्यामध्ये टाइम रेट कन्सिडर केला जातो, याच्यामध्ये पर्सन रेट, याच्यामध्ये पर्सन रेट. कारण आता याच्यामध्ये फसवलंय काय एमपीसीनी, कारण सामान्य स्थिती दर्जामध्ये आपण कन्सिडर करताना एका वर्षाचा बेरोजगारीसाठी कन्सिडर करतो, त्यामुळं बेरोजगारीचा चालू वार्षिक दर्जा अशा प्रकारे कोणताही दर्जा नसतो, हे लक्षात घ्या. चालू वर्षाचा कन्सिडर करताना हा सामान्य स्थितीमध्येच कन्सिडर केला जातो, त्याच्यामुळं डी जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. पर्याय बघा, डी कुठं चुकीचा आहे तर विचारलंय काय चुकीचा कोणता तर डी, म्हणजे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. म्हणजे आपण जे कन्सेप्च्युअल अगोदर पाहिलं तर ते त्याच्यावरच हा अशा प्रकारे प्रश्न फ्रेम होऊ शकतो. तर हे लक्षात घ्या, परीक्षेला मी ऑलरेडी डिस्कस केले. युज्युअल स्टेटस म्हणजे काय, करंट डेली स्टेटस म्हणजे काय, करंट वीकली स्टेटस म्हणजे काय, याच्या बाहेर परीक्षेला प्रश्न विचारला जात नाही, पण फिरून फिरून विचारला जातो. ते कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ज्याला असेल तर त्याला बेरोजगारीवर प्रश्न विचारला जातो. तर या लेसनमध्ये आपण तेवढंच कव्हर केलंय की जे महत्त्वाचे पॉईंट आहेत बेरोजगारी, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, तर हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा एक प्रश्न होता तो म्हणजे छुपी बेरोजगारी. छुपी बेरोजगारीला आपण पहिल्या प्रश्नामध्ये एक राहिलं होतं सांगायचं, ते म्हणजे त्याला आपण प्रचंड बेरोजगारी असं म्हणतो. प्रचंड बेरोजगारी म्हणजे कसं की मजूर जे आहे, म्हणजे एक काम जरी एक व्यक्ती करू शकत असेल तर तिथं 2 व्यक्ती लागलेले असतात, म्हणजे ज्या मजुराचे एक्स्ट्रा लागलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक एमपीसी एक प्रश्न विचारते, ते मला फक्त सांगायचं होतं. एमपीसी असा प्रश्न विचारते की कोणत्या बेरोजगारीमध्ये मजुराची सीमांत उत्पादकता 0 असते. कोणत्या बेरोजगारीमध्ये मजुराची सीमांत उत्पादकता 0 असते, तर त्याचं उत्तर आहे छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी. कारण एक व्यक्ती काम करायचं आहे, ऑलरेडी 2 करत आहेत, तर त्याच्या दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या कामाचं व्हॅल्यू 0च आहे ना. म्हणजे मजुराची सीमांत उत्पादकता 0 असते, म्हणजे एक व्यक्ती करू शकतोय परंतु दुसरा व्यक्ती तिथं अजून करतोय, तर त्याला काय व्हॅल्यू नाहीये. म्हणजे शेतमजूर काम करतो परंतु शेती उत्पन्नात भर पडत नाही, हे सुद्धा छुपी बेरोजगारीचंच उदाहरण आपल्याला देता येईल. त्यामुळे हे छुपी बेरोजगारीचं एक पॉईंट राहिला. तर या लेसनमध्ये मी बेरोजगारीवर एमपीसी मध्ये आलेले महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. कोणता प्रश्न आपण कव्हर केला नाही तर तो म्हणजे 2004 मध्ये जो किमान मॅक्झिमम वेजेस रेट जो डिक्लेअर केले होते, तर तो आपण कन्सिडर न करता कन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी कव्हर केला. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल.